आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगराध्यक्ष पद हे यंदा खुल्या प्रवर्गासाठी झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापलंय। खुल्या प्रवर्गामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे। भाजप पक्षामध्ये इच्छुक उमेदवारांची रांग लागली असून स्थानिक नेत्यांमध्ये आपली ताकद दाखवण्याची चुरस रंगली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र अरळी यांनी जर या निवडणुकीत उमेदवारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्यासाठी मोठे राजकीय बळ उभे करणार असल्याचं समजतंय। अरळी हे गेली 30 वर्ष भाजपा पक्षाचं काम करत आहेत। त्यांना पक्षनिष्ठ, अनुभवी आणि समन्वयी नेतृत्व म्हणून ओळखलं जातं। विधानसभेच्या आमदार पडळकर यांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता। त्यामुळे पक्षातील वरिष्ठ स्तरापर्यंत त्यांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे। भाजपकडून विक्रम ताड हे नगराध्यक्षपदासाठी आघाडीचे दावेदार मानले जात आहेत। ते स्वर्गीय शिवाजीराव ताड यांचे चिरंजीव आणि दिवंगत नगरसेवक विजय ताड यांचे बंधू आहेत। त्यांच्या कुटुंबाने जत शहरात अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात मोलाची भूमिका निभावली आहे। या मजबूत पार्श्वभूमीमुळे ताड यांना शहरात व्यापक जनाधार लाभलाय। आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय असलेले ताड यांनी अलीकडेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपल्या दावेदारीचा औपचारिक शुभारंभ केला। बैठकीत कार्यकर्त्यांनी त्यांना उमेदवारी द्यावी असा ठाम आग्रह व्यक्त केला। त्यांच्या कार्यशैलीला शहरातील युवकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून ते युवकांमधून जोर धरू लागले। दुसरे प्रमुख नाव म्हणजे माजी नगरसेवक व जागर फाउंडेशनचे संस्थापक परशुराम मोरे। त्यांनी स्वच्छ आणि सुंदर जतसाठी सलग 75 दिवस मोहीम राबवून शहरवासियांचं लक्ष वेधले। समाजाभिमुख काम आणि जनतेत निर्माण झालेला विश्वास यामुळे मोरे हेही प्रबळ दावेदार ठरत आहेत। माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गोब्बी हेही नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये सक्रिय झालेत। समाजात प्रशासनातील अनुभव, लिंगायत समाजातील प्रभाव आणि व्यापारी वर्गातील मजबूत संपर्क जाळे यामुळे त्यांची दावेदारीही बळकट मानली जाते। तसेच भाजपकडून आणखी एक नवे आणि प्रभावी नाव चर्चेत आलंय, ते उद्योगपती बाळासाहेब हुंच्याळकर। ते जत अर्बन बँकेचे चेअरमन असून व्यापारी वर्गातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि लिंगायत समाजाचे प्रभावी नेते आहेत। पक्षातील काही गटांनी त्यांच्याकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचं समजतंय। पूर्वी जत नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती, मात्र आता भाजप सत्तेसाठी जोरदार तयारी करत असून विक्रम ताड, परशुराम मोरे, सुभाष गोब्बी, डॉक्टर रवींद्र अरळी आणि बाळासाहेब हुंच्याळकर या 5 दावेदारांमुळे नगराध्यक्षपदाची लढत अधिकच रंगतदार बनली आहे। काँग्रेस पक्षाकडून बाजार समितीचे विद्यमान सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे हे इच्छुक आहेत। त्यांनी जत शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी आपण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलंय। एकंदरीत पक्षश्रेष्ठींचा निर्णय कुणाच्या बाजूने झुकतो याची उत्सुकता जतकरांना लागली आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।